मराठी मुलगी असं तेव्हाच करते जेव्हा काही स्पेशल ओकेजन असतं. तर आजचा हा मेकअप इन्स्पो त्या स्पेशल ओकेजनसाठी आहे. बायकांचा आवडता असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम, ज्या दिवशी त्यांना थोडं स्पेशल दिसायचं असतं, सर्वांमध्ये उठून दिसायचं असतं आणि थोडं झटपट पण तयार व्हायचं असतं, कारण कामं पण खूप असतात. तर आज आपण असाच एक मेकअप ट्युटोरियल बघणार आहोत, ज्यामध्ये पटकन तयार पण होता येईल आणि स्पेशलही दिसता येईल. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर सगळ्यात अगोदर आपल्याला स्किन प्रेप करून घ्यायचे. स्किन प्रेप केल्याशिवाय आपला मेकअप फ्लॉलेस होणार नाही. स्किन प्रेप केलं तरच आपला मेकअप चांगला बसेल, मेकअप बेस चांगला होईल. सो सगळ्यात अगोदर स्किन प्रेप करायचे आहे आणि नंतरच मेकअपला सुरुवात करायची आहे. प्रायमर घ्यायचं आहे बस 1 डॉट आणि ते हातावर थोडंसं वॉर्मअप करून घ्यायचं आणि नंतर पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे. आता प्रायमर अप्लाय करून झाल्यानंतर तुम्ही नेक्स्ट स्टेपला सुरुवात करू शकता, किंवा तुमच्याकडे जर इल्युमिनेटिंग क्रीम किंवा स्टोप क्रीम असेल तर ते तुम्ही अप्लाय करा, कारण त्याच्याने एक छान ग्लो येतो चेहऱ्यावर. जशी की आपली स्किन आतमधून ग्लो करत आहे तशा प्रकारचा एक ग्लो आपल्या चेहऱ्यावर हा स्टोप क्रीम किंवा इल्युमिनेटिंग क्रीम द्यायचं काम करते. तर आपल्याला याच्यानंतर इल्युमिनेटिंग क्रीम किंवा स्टोप क्रीम अप्लाय करायची आहे. आता आपल्याला प्रत्येक स्टेपनंतर 1 मिनिट तरी थांबायचं आहे, कारण तो प्रोडक्ट सेट व्हायला थोडा वेळ लागतो. सो लगेच एक प्रोडक्ट झालं की लगेच दुसरं प्रोडक्ट लावायचं नाही. आता मी याच्यानंतर न्यूट्रल कन्सिलर अप्लाय केलेलं आहे, कारण माझे डार्क सर्कल तेवढे काही पिगमेंटेड नाही. जर तुमचे डार्क सर्कल खूप जास्त असेल तर थोडंसं ऑरेंज कलर करेक्टर अप्लाय करा. आणि माझ्याकडे हे मार्सचं कन्सिलर आहे, मी ते अप्लाय केलेलं आहे. सो आता हे लगेच ब्लेंड करायचं नाही, याला थोडंसं ड्राय होऊ द्यायचं, सेट होऊ द्यायचं. सो तोपर्यंत मी माझे आयब्रो डिफाईन करून घेणार आहे. आधी कोमनी थोडंसं आयब्रो कोम करून घेतले, नंतर आयब्रो पेन्सिलने फिल केले आणि परत एकदा कोम करून व्यवस्थित डिफाईन करून घेतले. मी अप्लाय केलेल्या पेन्सिलचा शेड हा डार्क ब्राऊन आहे, एकदम ब्लॅक नाही. त्याच्यामुळे आपले ब्रोज कसे नॅचरल दिसतात. ब्लॅकने थोडंसं डार्क दिसते, बट डार्क ब्राऊन कलरने थोडंसं नॅचरल दिसते. आता आपल्याला कन्सिलर ब्लेंड करायचं आहे. मी आधी अंडर आय खाली ब्लेंड करून घेतलं, नंतर आयलिडवरती केलं आहे आणि नंतर मी खाली आली आहे, माझ्या माउथच्या एरियामध्ये ब्लेंड करून घेतलं आहे आणि थोडंसं आजूबाजूला पण ब्लेंड केलेलं आहे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये मी फेस कॉन्टरिंग केलेला आहे. जर तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता, बट असेल वेळ तर ही स्टेप नक्की करा, कारण याच्याने थोडासा आपला फेस काही स्कल्प्टेड दिसतो, असा थोडासा शेपमध्ये दिसतो व्यवस्थित. सो जर तुमच्याकडे टाईम असेल तर हा स्टेप नक्की फॉलो करा. माझं फोरहेड थोडंसं उंच आहे, त्याच्यामुळे मी फोरहेडवरती पण कॉन्टरिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे कसं एक शॅडो क्रिएट होतं आणि आपलं फोरहेड थोडंसं छोटं दिसतं. आणि थोडं नंतर नाकावरती पण कॉन्टरिंग केलेली आहे. आता हे व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि हे ब्लेंड करताना इकडे तिकडे पसरवायचं नाही, जाग्यावरच ब्लेंड करायचं आहे. आपल्याला हा अपर डायरेक्शनने ब्लेंड करत न्यायचं आहे. आणि इथे तुम्ही ब्लेंडिंगसाठी ब्युटी ब्लेंडर किंवा ब्रश वगैरे असते ते सुद्धा यूज करू शकता, बट मी ब्युटी ब्लेंडरच प्रेफर करते, कारण मी याच्यासोबत कम्फर्टेबल आहे. सो मी नेक्स्ट अप्लाय केलेला आहे क्रीम ब्लश. हा आपला नो फाउंडेशन मेकअप लुक आहे, त्याच्यामुळे आपण कन्सिलर केल्यानंतर सरळ सरळ कॉन्टरिंग केलेली आहे आणि नंतर ब्लश अप्लाय केलेला आहे. सो ब्लश लावून झाल्यानंतर मी घेतलेला आहे एक हायलायटिंग कन्सिलर. आता हा नो फाउंडेशन मेकअप लुक असल्यामुळे कन्सिलर मी थोडंसं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे, कारण आपल्याला फेस व्यवस्थित आपला कवर करून घ्यायचा आहे. सो कन्सिलर लावून मी सगळ्यात आधी ब्लश ब्लेंड करून घेतलं व्यवस्थित, आणि नंतरच मी मग कन्सिलर ब्लेंड केलेलं आहे. आणि इथे मला तुमच्यासोबत एक टिप शेअर करायची आहे, जी मी भरपूर व्हिडिओजमध्ये बघितलं आहे, की कन्सिलर लावायच्या आधी सगळेजण ब्लश अप्लाय करतात, कारण ब्लश लावल्यानंतर जर आपण कन्सिलर अप्लाय केलं तर ते दोन्ही व्यवस्थित ब्लेंड होतात, म्हणजे फिनिशिंग छान दिसते. कन्सिलर वेगळं आणि ब्लश वेगळं उठून दिसत नाही. सो जर तुम्ही क्रीम ब्लश अप्लाय करत असाल तर आधी ब्लश अप्लाय करा आणि नंतरच त्याच्यावरून कन्सिलर अप्लाय करा. सो इथे मी कन्सिलर व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेलं आहे. फोरहेडवरती लावलं होतं, अंडर आय खाली, डोळ्यावरती, आयलिडवरती आणि इथे माउथ एरियावरती पण लावून घेतलं, आणि तेच परत थोडंसं चेहऱ्याच्या जॉ लाईनपर्यंत पण मी ते ब्लेंड करत नेलेलं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल किंवा तुम्ही हा माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर तुम्हाला सांगते की मी एक सेल्फ लर्नर आहे. मी कुठल्याही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचा कोर्स केलेला नाही. मी जे काही शिकले ते सगळं ऑनलाईन व्हिडिओ बघून शिकले, आणि मी जे काही माझं नॉलेज शेअर करत आहे ते सगळं मी ऑनलाईन जे बघितलं आहे तेच तुम्हाला शेअर करत आहे. सो जर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही चुका आढळत असेल तर प्लीज अवॉइड करा, किंवा मला ते तुम्ही नंतर करेक्ट पण करून सांगू शकता. सो इथे आता आपले सगळे क्रीम प्रोडक्ट्स, लिक्विड प्रोडक्ट्स अप्लाय करून झालेले आहेत. तर याच्यावरती एकदा आपण सेटिंग स्प्रे अप्लाय करून घ्यायचा आहे,
आणि ब्युटी ब्लेंडरनी व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं. आता यानंतर आपल्याला फेस सेट करायचा आहे. सो इथे तुम्ही लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर दोन्हीपैकी काही यूज करू शकता. मी फाउंडेशन यूज केलेलं नाही, त्याच्यामुळे मी कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे. सो आयलिडवरती, डोळ्याखाली आणि पूर्ण फेसवरती व्यवस्थित पावडर अप्लाय करून घ्यायचा आहे, ज्याच्यामुळे आपला चेहरा ऑइली वगैरे दिसणार नाही किंवा नंतर आपल्याला ऑइलसुद्धा आलेलं तर कंट्रोल होऊन जाईल. सो आता वळूया आय मेकअपवरती. तर आपल्याला पटकन तयार व्हायचं आहे, त्याच्यामुळे जास्त काही आय मेकअप करायचा नाही आहे. एकदम सिम्पलमध्ये बट थोडं स्पेशलही ठेवायचं आहे. तर एक न्यूट्रल कलर घेऊन मी माझ्या आयलाइटवरती लावून घेतलेला आहे आणि नंतर एक गोल्डन कलरचा हायलायटर मी थोडंसं अप्लाय केलेलं आहे. सो नंतर मी काजळ अप्लाय केलेलं आहे. विदाऊट काजळ आय लुक थोडा इनकम्प्लीट वाटतो. सो अपर लॅश लाईनला काजळ लावून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं वॉटर लाईनला पण अप्लाय करायचं आहे. एकदम ब्रॉड लावलेलं नाही आहे, मी थोडंसं असं बारीकमध्येच अप्लाय केलेलं आहे. आता इथे आयलायनर हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आयलायनर आवडत असेल लावायला तर लावा किंवा नाही लावलं तरी चालेल. थोडंसं मी बारीकमध्येच आयलायनरसुद्धा अप्लाय करून घेतलेलं आहे. नंतर एकदा पावडर घेऊन थोडंसं डोळ्याखाली सेट करून घेतलेलं आहे, ज्याच्यामुळे आपलं काजळ थोडंसं फैलू नये, स्मज होऊ नये म्हणून. आणि पूर्ण फेसवरती सुद्धा मी परत एकदा फिरून घेतलेलं आहे. सो नेक्स्ट स्टेप आहे पावडर ब्लश. आपण एकदा क्रीम ब्लश अप्लाय केलेला आहे. जर तुम्हाला ब्लश जास्त आवडत नसेल तर तुम्ही स्टेप स्किप करू शकता, बट मला तर ब्लश खूप आवडतो. सो मी पावडर ब्लशसुद्धा अप्लाय केलेला आहे माझ्या चीकवरती, नोजवरती, थोडंसं चिनवरती आणि थोडंसं फोरहेडवरती सुद्धा फिरून आय लुक हा विदाऊट मस्कारा इनकम्प्लीट वाटतो. सो नेक्स्ट मी अप्लाय केलेला आहे मस्कारा आणि मस्काराचे आपल्याला 3-4 स्ट्रोक्स अप्लाय करायचे आहेत, तेव्हा कुठे आपले लॅशेस थोडेसे छान दिसतात, मोठे दिसतात. आणि लोअर लॅशेसला लावायचं विसरायचं नाही. इथे मी काय केलेलं आहे, याच्यानंतर मी सेटिंग स्प्रे अप्लाय करायचा विसरले होते आणि लिपस्टिक लावलेलं आहे. सो तुम्ही याच्यानंतर काय करायचं आहे, सेटिंग स्प्रे अप्लाय करायचं आहे आणि नंतरच लिपस्टिक अप्लाय करायचे आहे. सो माझ्याकडे लिप लायनर अवेलेबल नव्हतं, कारण मी खूप घाईघाईमध्ये हा मेकअप केलेला आहे आणि लिप लायनर कुठे ठेवलेला बघायला वेळ नव्हता. सो मी लिपस्टिकचंच लिप लायनर म्हणून यूज केलेलं आहे आणि नंतर तेच लिपस्टिक म्हणूनसुद्धा केलेलं आहे आणि थोडंसं हाताने स्मच करून घ्यायचं. आणि आता बघा इकडे नंतर मी लिपस्टिक लावल्यावर सेटिंग स्प्रे अप्लाय केलेला आहे. सो सेटिंग स्प्रे अप्लाय करताना जर तुम्ही आधीच लिपस्टिक लावली असेल तर लिप्स थोडेसे तुम्ही हाईड करून घ्या, नंतरच सेटिंग स्प्रे अप्लाय करा. सो नेक्स्ट स्टेप आहे अप्लाइंग हायलायटर. हे सुद्धा कम्प्लिटली ऑप्शनल आहे. तुम्हाला जर ग्लोई लुक आवडत असेल तर अप्लाय करा, नाहीतर राहू दिलं तरी चालेल. सो मी चिकबोन, नोजवरती, थोडंसं आयलिडच्या वरती सुद्धा लावलेलं आहे आणि इनर कॉर्नरला सुद्धा लावलेलं आहे. सो याच्यानंतर मी टिकली अप्लाय केली होती आणि लिप ग्लॉस अप्लाय केलेला होता आणि हा व्हिडिओ कसा काय ब्लर झाला ते काही मला कळलंच नाही. सो इथे आपला हा लुक कंप्लीट झालेला आहे. हा लुक करायला तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 मिनिट लागतील आणि झटपट तयार होणारा बट थोडासा स्पेशल असा हा मेकअप लुक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.